कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय काय बोलला, काय झालं, मला सगळी उत्सुकता आहे, सांग। धमाल आली असेल एकदम। अहो कसली धमाल, पंचायत झाली माझी। पंचायत कसली? आता काय ठरलेलं, मन्याचं फक्त नाव घ्यायचं, पण मग एजे म्हणाली की मी सोडायला येतो। बरोबर बरोबर, चला तेही ठीक होतं। आजी पण तिथे गेल्यावर एजे म्हणाले की मी आत येऊन तुझ्या मित्राला भेटल्याशिवाय जाणारच नाही। काय? अरे बापरे, मग काय हो, इतकं टेन्शन आलं होतं मला। मी तर पार्टनरचाच धावा करायला लागले। म्हणाले बाबा पार्टनर, आता तूच काहीतरी मार्ग दाखव। आजी मी कशी बशी आत गेले। तुमची हरकत नसेल तर मी इथे तुमच्या सोबत बसू शकतोय का? काही ऐकू येत आहे? नाही ना, तू उगाच का दार बंद केलंय? उगाच थोडी ना केलं असेल, त्यांना असं काहीतरी बोलायचं असेल जे त्यांना आपल्यापासून लपवायचं असेल। बघितलं नाहीस का लिया कशी आजींच्या हाताला धरून आतमध्ये गेली? हा, मगाशी मी इथे तुम्हाला मदत केली की नाही? आता तुम्हाला सुद्धा माझं ऐकावं लागेल। अहो, म्हणून तुम्ही प्लीज मला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक द्या। हो, ऐकू येतंय। काय अहो, आता ते तसंच बोलतात ना, खुसूर पुसूर, पण तेच ऐकू येणार ना बहिणी। तू नीट ऐक ना, नीट सरू, अंगावर नको येऊ ना, जाते ते। सॉरी अरे नाही आजी तुम्ही हसताय काय? अरे मग काय करू? अहो तिकडे काय अवस्था झाली होती ना माझी, ते माझं मलाच माहिती। आणि आजी तुम्ही हसताय आता, पण हे सगळं ना तुमच्या मुलामुळेच झालं। माझ्या मुलं? मग काय तुम्ही ना त्यांना खूप लाडावून ठेवले, एकदम हट्टी झालेत ते। कशी तू? असंच आहे। आता मला सांगा, ते रेजे तिथे आत आलेच नसते तर एवढं सगळं झालं असतं का? नाही, कशाला आले ते आत? कशाला आले ते आत? म्हणजे यायला नको हवं होतं का? अरे माझ्या मुलाला काळजी आहे त्याच्या बायकोची, तो बघणार की नाही की माझ्या बायकोचा जो कोणी मित्र आहे तो बरोबर आहे का स्वभावाने, म्हणजे माझी बायको सिक्युअर्ड आहे का, हे सगळं बघणार की नाही। आणि दुसरी बाजू ही आहे जी तुम्ही सरतीयेस, तुझा नवरा थोडासा चलस झाला असेल ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।